आज मी इथे हॉटेलसारखी डाळ खिचडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान झालेली आहे. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरातच आपण मनसोक्त याचा आस्वाद घेऊ शकतो. चला तर मग बघूयात याची रेसिपी. त्यासाठी आपल्याला इथे बासमती तांदूळ लागणार आहे. 1 कप बासमती तांदूळ मी घेतलेला आहे आणि आपल्याला इथे डाळी घ्यायच्यात. तर इथे मी पाव कप तूर डाळ, पाव कप मूग डाळ आणि पाव कप मसूर डाळ यामध्ये घालून घेतलेली आहे. हे प्रमाण साधारण 4 जणांसाठी आहे. आता इथे बघू शकता तुम्ही डाळ आणि तांदूळ आपण सगळे मिक्स करून घेऊयात. दोनदा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. पाणी सर्व काढून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं बाजूला ठेवूयात. 10 मिनटानंतर आपण फोडणी करायला घेणार आहोत. आज ही डाळ खिचडी मी कुकरमध्ये करणार आहे. त्यामध्ये आपण बटर आणि तेल घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मोहरी आणि जिरं घालून घेऊयात. छान तडतडतंय. हळद आणि हिंग घालून घेऊयात आणि तमालपत्रसुद्धा मी यामध्ये ॲड केलं आहे. कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसणाच्या काही पाकळ्या यामध्ये ॲड केल्यानंतर आपण 1 मोठा कांदा बारीक चिरून, 1 टमॅटो बारीक चिरून असं यामध्ये घालून घ्यायचं आहे. खूप छान सुगंध सुटला आहे. नक्की करून बघा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. इथे लाल तिखट आणि गरम मसाल्याचाही वापर आपण करणार आहोत. सगळं छान मिक्स केल्यानंतर आपण धुवून घेतलेले जे डाळ तांदूळ आहेत ते यामध्ये घालून घेणार आहोत. अतिशय सोपी आणि मस्त रेसिपी आहे. बऱ्याचदा आपण दुपारच्या वेळेत असे भाताचे प्रकार बनवत असतो, मसाले भात किंवा इतर कोणतेही भात. तर एकदा तरी डाळ खिचडी माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला जरूर आवडेल. आता डाळ आणि तांदूळाच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात. कुकरला आपण 1 शिट्टी करून घेणार आहोत. 1 शिट्टी इथे झालेली आहे. डाळ खिचडी पूर्णपणे शिजलेली आहे. गरम असतानाच मोकळी करून घेऊयात आणि यावरती जर तुम्हाला हवं असेल तर माझ्या पद्धतीने तडका घालून बघा. खूप छान लागते किंवा तुम्ही अशीच सुद्धा चव घेऊ शकता. आता फोडणी करण्यासाठी मी एका कढईमध्ये अर्धा चमचा बटर घेतलेला आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा तेलही घेतलेलं आहे. दोन्हीही गरम झाल्यानंतर यामध्ये सुक्या मिरच्या आणि थोडंसं लाल तिखट मी यामध्ये घालणार आहे. 1 पेलाभर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवा म्हणजे मसाले जळणार नाहीत. 1 पेलाभर पाणी घालून घेतल्यानंतर थोडंसं चिमूटभर यामध्ये मीठही आपण ॲडजस्ट करूयात. ही फोडणी जी आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण एकदा तरी करून बघा. या पद्धतीने डाळ खिचडी अप्रतिम चवीची बनते. गॅसची फ्लेम लो ठेवून आपण हे उकळलेलं पाणी यामध्ये घालून घेऊयात. खालपर्यंत छान मिक्स करून घेऊयात आणि डाळ खिचडी आपली इथे तयार झालेली आहे. सर्व करताना भरपूर असं तूप, कोथिंबीर आणि तळलेला पापड किंवा तळलेली मिरचीसुद्धा तुम्ही घेऊ शकता.